ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धडपड सुरू आहे। पण मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा विरोध असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे संजय राऊत यांनी थेट सपकाळ यांच्या विरोधात काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिलंय आणि तक्रार केली आहे अशी माहिती आहे। बघूयात मवियातल्या या वाढत्या तणावावरचा हा रिपोर्ट। माझी तक्रार करण्याचा काही संबंध नाही। कोणत्या पक्षांना काँग्रेस सोबत यायचं आहे, आमचं नेतृत्व जे आहे या संदर्भात निर्णय घेईल। आमच्याकरता मनसे येणार की नाही हे फक्त राजसाहेब ठाकरे ठरवतील। राजसाहेब अशा हे जे आहे ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे, त्याच्यातले एक दिवस राजसाहेबच कंटाळणार आहे। मतदार याद्यांमधील घोळाच्या मुद्द्यावरून अध्यक्ष राज ठाकरे प्रथमच महाविकास आघाडी सोबत एकत्र आले। त्यामुळे लवकरच मनसेच्या रूपानं महाविकास आघाडीत नवा भिडू दिसणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठे मतभेद समोर आले। खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्यानं आघाडीतील तणाव शिगेला पोहोचला। मनसेला महाविकास आघाडीत घ्यावं असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह। मात्र मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा विरोध। खासदार संजय राऊतांची हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती। मात्र संजय राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज। काँग्रेस श्रेष्ठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी। राज ठाकरे यांची पूर्वीची परप्रांतीय विरोधी भूमिका काँग्रेसच्या राष्ट्रीय धोरणांची विसंगत। राज ठाकरेंसोबत गेल्याने परप्रांतीय मतदार लांब जाईल असं काँग्रेस श्रेष्ठींचं मत। काँग्रेस हायकमांड मनसेसोबत तुर्तास निर्णय घेणार नसल्याची माहिती। काही माझी तक्रार करण्याचा काही संबंध नाही आणि काही तक्रार काही अशी झालेली नाही। निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आमचा विरोध जो आहे, जो राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधींनी केला, महाराष्ट्रभर पण आम्ही तशाच पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत आणि या मुद्द्याच्या सोबत आम्ही आहोतच। कोणत्या पक्षांना काँग्रेस सोबत यायचं आहे, आमचं नेतृत्व जे आहे या संदर्भात निर्णय घेईल। केंद्रातल्या लोकांशी एखाद्या विषयावर बोलण्याचा प्रश्न येत नाही। नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे की महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्याच्याबरोबर एखाद्या शिष्टमंडळात जायचं असेल तर त्यांना नक्कीच केंद्राची त्यांच्या हायकमांडला विचारावं लागतं। आमच्याकडे तसं नाही, आमचं हायकमांड महाराष्ट्रात आहे, ते निर्णय घेतात। तर त्यांनी जर त्यासाठी काही चर्चा केली असेल तर तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यांनी ती भूमिका नक्कीच मांडली की आम्हाला केंद्रात विचारावं लागेल। काँग्रेसला याचा धक्का बसू शकतो, या संदर्भातली ही नाराजी आहे असं देखील कळतं। नाही तर ते फक्त तुम्ही त्यांना विचारू शकता। आम्ही आता एवढंच बघतोय, आम्ही आता ज्या 2 भेटीगाठी घेतलेल्या आहेत 2 दिवस, म्हणजे सन्मान्य वाघमारे साहेब असतील किंवा चोक्कलिंगम साहेब असतील, आणि त्यांना जे प्रश्न आम्ही सर्वांनी जे विचारलेले आहेत की पारदर्शकपणे लोकशाही मार्गाने याद्या प्रसिद्ध करा आणि उत्तमरित्या तुम्ही निवडणुका घ्या। आमच्याकरता मनसे येणार की नाही हे फक्त राजसाहेब ठाकरे ठरवतील। आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार हे निश्चित मानलं जातं। मात्र स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मनसेसोबत कुठली तडजोड न करण्याचं धोरण घेतलंय। त्यामुळे एकतर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल, अन्यथा काँग्रेस मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। महाविकास आघाडीतील हे द्वंद्व बघून महायुतीच्या नेत्यांना आनंदाच्या उघड्या फुटू लागल्यात। तर पत्रकार परिषदावरून भांडता, काय सरकार एकत्र चालणार आहे, कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागणार आहे? मला वाटतं राजसाहेब एकदा कंटाळतील। राजसाहेब अशा हे जे आहे ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे, तिकडे त्यांचे अध्यक्ष काय बोलतात, तिकडे सकाळचे 9 वाजता काय बोलतात, त्याच्यातले एक दिवस राजसाहेबच कंटाळणार आहे। राजसाहेब अशा लोकांसोबत राहू शकत नाही आणि राजसाहेबांनी कधीच आपल्या भूमिकेवर कॉम्प्रोमाइज केलं नाही। त्यामुळं मला असं वाटतं आपण वाट बघू। ही लाचारी आहे, ही लाचारी आहे। तुम्हाला आघाडीत कोणाला घ्यायचंय हे तुम्हाला जर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना विचारावं लागत असेल तर ही लाचारी आहे। आत्मसन्मान तुम्ही विकलाय खुर्ची करता। तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये।
युबीटी फक्त लावा, शिवसेना युबीटी हे नाव सुद्धा लावू नका. एवढे लाचार झालेत तुम्ही. अहो, मनसेला तुम्हाला आघाडीत घेण्याकरता पक्षश्रेष्ठींची परवानगी घ्यावी लागते. ही लाचारी आहे हो. शिवसेना नाव तोंडात घेण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये. काँग्रेस सोबत असावी अशी राज ठाकरेंची इच्छा असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी 2 दिवसांपूर्वीच केला होता. त्यामुळे मनसेत संजय राऊतांविरोधात नाराजीचा सूर उमटल्याचं बघायला मिळालं. आता हर्षवर्धन सपकाळांबाबत लिहिलेल्या पत्रावरून काँग्रेस श्रेष्ठींनी नाराजी जाहीर केली. मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी करूया मोरोची लढाई आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना बंधू राज ठाकरेंसह काँग्रेसचीही साथ हवी आहे. कारण हिंदी भाषिक मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसलाही सोडू इच्छित नाहीत. तर मनसे महाविकास आघाडीत आल्यास काँग्रेसचे परप्रांतीय मतदार दुरावू शकतात. त्यामुळे मनसेच्या संभाव्य प्रवेशावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राजकीय तणाव वाढत चाललाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.